मी मधुरा. रूपदा ह्या आपल्या कार्यक्रमात आपलं स्वागत आणि ह्या कार्यक्रमात आपण करणार आहोत सौंदर्याच्या गुजगोष्टी. स्त्रियांप्रमाणेच आजकाल पुरुषही आपल्या सौंदर्याबद्दल अधिक जागरूक झालेत आणि म्हणूनच तुमच्या मनातल्या प्रश्नांचं निरसन आणि सौंदर्याविषयी सखोल चर्चा करणार आहोत सौंदर्य तज्ञ राहुल फाटे यांच्याशी. राहुल सरांचं आमच्या या खास कार्यक्रमात मी स्वागत करते. नमस्कार राहुल सर. नमस्कार. सौंदर्य म्हटलं की चेहऱ्याबरोबरच केसांचं सौंदर्यही तितकंच महत्वाचं आहे आणि म्हणूनच आज आपण केसांच्या सौंदर्याविषयी चर्चा करणार आहोत. सर पुन्हा एकदा स्वागत आहे आणि अर्थातच आज आपण केसांच्या सौंदर्याविषयी चर्चा करणार आहोत. तर सगळ्यात अगोदर मला प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की ट्रायकोलॉजी म्हणजे नेमकं काय आहे, कारण की ट्रायकोलॉजी सेंटर्स आजकाल आपण गल्लोगल्ली बघतोय आणि नेमकं तिथे काय चालतं अनेकदा हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात भेडसावून जातो. तर तिथे नेमकं काय चालतं त्याविषयी आपल्या प्रेक्षकांना काय सांगाल? खरंय, ट्रायकोलॉजीचा बोलबाला एवढा आहे की प्रत्येक गावामध्ये प्रत्येक तालुका प्लेसला सुद्धा तुम्हाला आता ट्रायकोलॉजी सेंटर्स दिसतील. आणि मग ही ट्रायकोलॉजी सेंटर्स म्हणजे नेमकं काय, इथे काय हो का प्लेसला सुद्धा तुम्हाला आता ट्रायकोलॉजी सेंटर्स दिसतील. आणि मग ही ट्रायकोलॉजी सेंटर्स म्हणजे नेमकं काय, इथे काय होतं याविषयी प्रत्येकाच्याच मनात एक प्रश्न असतो. ट्रायकोलॉजीच्या बाबतीत सांगायचं झालं तर ट्रायकोलॉजी, ट्रायकॉन म्हणजे केस, आणि जिथे केसांविषयीच्या समस्या सगळ्या सोडवल्या जातात ते सेंटर म्हणजे ट्रायकोलॉजी सेंटर. मग ट्रायकोलॉजी सेंटरमध्ये फक्त आपल्या टाळूवरचे केसच नव्हेत तर भुवया, दाढी, मिशा किंवा अंगावरचे केस जे असतात या सगळ्याच केसांविषयीचे वेगवेगळे जे प्रॉब्लेम्स असतात त्याविषयी परिपूर्ण माहिती दिल्या जाते आणि त्याचबरोबर या सेंटर्समध्ये केसांविषयीच्या सगळ्या समस्यांचे उपचार पण केले जातात. म्हणजे हरसूट्स, स्त्रियांमध्ये दाढी मिशा जर येत असतील तर लेझरनी त्या काढून टाकणे, ॲलोपेशिया एरियाटा असेल किंवा भुवयांचे किंवा दाढी मिशीतले केस जात असतील किंवा टाळूवरचे केस जात असतील, टक्कल पडत असेल, केस खूप गळत असतील, अशा अनेक ज्या केसांच्या समस्या आहेत त्या सगळ्या केसांच्या समस्यांना प्रॅक्टिकल उत्तर देणारी सेंटर्स म्हणजे ट्रायकोलॉजी सेंटर्स. अर्थात आता तुम्ही ट्रायकोलॉजी सेंटर्स मध्ये नेमकं कशा पद्धतीने ट्रीटमेंट केली जाते त्याविषयी तर सांगितलं, मात्र इथे फक्त केवळ ॲलोपॅथी किंवा होमिओपॅथी किंवा आयुर्वेदिक पद्धतीने ट्रीटमेंट केली जाते का? कारण की अनेकदा असं होतं की साईड इफेक्ट देखील अनेक होण्याचे चान्सेस असतात. तर अशा वेळेस म्हणजे ह्या ट्रायकोलॉजी सेंटरची निवड करताना त्या लोकांनी कशी काळजी घ्यावी त्याविषयी काय मार्गदर्शन कराल? अतिशय महत्वाचा प्रश्न आहे मधुरा, कारण ट्रायकोलॉजी सेंटर म्हटलं की लोक डर्मॅटॉलॉजिस्ट आणि ट्रायकोलॉजिस्ट यामध्ये कन्फ्युज्ड असतात. डर्मॅटॉलॉजिस्टकडे तुम्ही गेले तर हेअर ट्रान्सप्लांट वगैरे या ज्या गोष्टी आहेत या सगळ्या होतात. त्या एक कॉस्मेटिक डर्मॅटॉलॉजिस्ट जर असेल तर त्याच्याकडे होत नाहीत. म्हणजे जर तुम्हाला हेअर ट्रान्सप्लांट करायचं असेल तर तुम्हाला डर्मॅटॉलॉजिस्टकडेच जायला पाहिजे, कारण तिथे ते ॲलोपॅथिक पद्धतीनं प्रॉपर ट्रीटमेंट करत असतात. आणि एक जेव्हा तुम्ही साध्या ट्रायकोलॉजिस्टची गोष्ट करता तेव्हा तो औषधोपचार करत नसतो, तर केसांची वेगवेगळ्या पद्धतीने निगा घेणं आणि बेसिकली कॉस्मेटिक ट्रीटमेंट करणं हा ट्रायकोलॉजी सेंटरचा मूळ उद्देश असतो. आणि त्याच्यामुळे तुम्ही केस खूप गळत असतील किंवा तुमच्या केसांचं टेक्स्चर खराब झालं असेल, तुमचे केसच खराब झाले असतील, टक्कल पडायला लागलं असेल आणि तुम्हाला यातनं नॅचरली बाहेर पडायचं असेल तर ट्रायकोलॉजिस्टकडे तुम्हाला जास्त योग्य मार्गदर्शन मिळेल. मात्र तुम्हाला जर हेअर ट्रान्सप्लांटच करायचं असेल तर तुम्हाला एखाद्या डर्मॅटॉलॉजिस्टकडे जावं लागेल. म्हणजे कुठल्या पद्धतीच्या प्रॉब्लेम्समधनं तुम्ही जाता आहात त्यानुसार याचा विचार करायला पाहिजे. दुसरं, जसं आपण साईड इफेक्ट्स बद्दल म्हणालो तर ॲलोपॅथिक उपचार घेताना खूप लोकांच्या मनामध्ये अशी भीती असते की याचे हे साईड इफेक्ट्स येतील का, ते साईड इफेक्ट्स येतील का. खरं पाहता असं नसतं, पण आता जसे आपले सेंटर्स आहेत तिथे आपण कुठल्याही प्रकारे औषधच वापरत नाही, फक्त कॉस्मेटिक्सच्या माध्यमातून आपण उपचार करत असतो केसांचे. म्हणजे टेक्स्चर बदलणे, तुमचे केस खूप गळत असतील तर सायंटिफिक मार्गदर्शन करून त्याच्यावर उपचार करून कॉस्मेटिक उपचार, औषध न वापरता, आणि तुमचे केस गळणं जे आहे ते कमी करायला मदत करणं. जर ॲलोपेशिया झाला असेल तर त्याच्याबद्दल शास्त्रशुद्ध माहिती. महत्वाचं ट्रायकोलॉजी सेंटर्स मधनं आपण सायंटिफिक माहिती आपल्या लोकांना पुरवत असतो की तुम्ही नेमकं काय करायला पाहिजे, काय करायला नको, औषधं कुठली
जर तुम्ही वापरणार असाल तर ती प्रॉपर डॉक्टरच्या सल्ल्यानुसारच वापरा. मग औषधं वापरण्यासाठी डर्मॅटॉलॉजिस्टकडे जा आणि कॉस्मेटिक ट्रीटमेंटसाठी आपल्या कॉस्मेटिक ट्रायकॉलॉजी सेंटर्स मध्ये या. बरं, म्हणजे हा फरक खरं तर आपल्या सर्वसामान्य प्रेक्षकांनी आणि ज्यांना कोणाला केसांच्या समस्या आहेत त्यांनी नक्कीच ओळखला पाहिजे. पण एक अर्थात हे आधुनिक स्वरूपातल्या ह्या सगळ्या गोष्टी झाल्या किंवा आधुनिक पद्धतीने उपचार पद्धती झाल्या, पण परंपरेनुसार गेल्या अनेक वर्षांपासून एक महत्वाचा प्रश्न प्रत्येकाला भेडसावत असतो, तो म्हणजे केसांना तेल लावणं योग्य आहे का? कारण की केसांना तेल लावल्यावरती केस गळतात असा एक प्रश्न प्रत्येकाच्या मनात खरं तर डोकावून जातोच. त्याविषयी काय सांगाल? भारतातल्या संस्कृतीचा विचार केला तर अगदी पुरातन कालापासून आपल्याकडे आयुर्वेदिक वनौषधींचा वापर करून वेगवेगळी तेलं बनवली जातात आणि ही तेलं लावली की केस झपाट्याने वाढतात अशी एक समज लोकांच्या मनात आहे. केस वाढत नसतील, केस गळत असतील किंवा कुठल्याही प्रकारची ट्रायकोलॉजिकल समस्या असेल तर आपल्याकडे भारतामध्ये त्याकडे एकाच दृष्टिकोनातून बघितलं जातं की आयुर्वेदिक तेल लावायचं आणि आयुर्वेदिक तेल लावलं की केस गळणं थांबतात. ही समजूत अशी रूढ बसलेली असते. पण आयुर्वेदिक तेल बनवण्याची जी विधी आहे तो सुद्धा फारसा सायंटिफिक नाहीये. बघा काय करतात, सगळ्या वनौषधी एकत्र केल्या जातात, त्या पाण्यात उकळल्या जातात आणि पाण्यातला हा काढा मग तेलामध्ये टाकला जातो आणि तेलात हा काढा उकळला जातो. हा उकळत असताना सगळ्यात पहिला प्रश्न, जेव्हा तुम्ही एखादी वनौषधी पाण्यातच उकळताय तेव्हा त्याचे गुणधर्म ऑइल सोल्युबल फॅक्टर्स त्यात येणार नाहीत आणि मग ते जेव्हा तुम्ही तेलात उकळता तेव्हा त्या तेलामध्ये किती औषधी गुणधर्म येतात हा एक महत्वाचा प्रश्न असतो. दुसरं, हे तेल उकळल्या गेल्यामुळे रॅन्सिड होत जातं, चिकट होत जातं, खराब होत जातं आणि त्याचे पण परिणाम आपल्या स्कॅल्पवर होऊ शकतात. महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा आपण या तेलांविषयी म्हणतो की केस वाढत नसतील आणि केस वाढवायसाठी तेल लावायचं, तर मला वाटतं ही फार चुकीची संकल्पना आपल्या मनामध्ये रूढ झालेली आहे. कारण तेलामधले कुठलेच घटक असे नाही आहेत जे तुम्हाला केस वाढवायला मदत करू शकतात. म्हणजे प्रामाणिक विचार करायचा झाला तर टाळू जर तेलकट असेल आणि तेलकट टाळूवर तुम्ही आणखीन वनौषधी असलेलं तेल का असेना पण जर लावत असाल तर तेलकट टाळूवर तेल लावल्यानंतर तुमच्या केसांचं गळ आणखीन वाढेल, कमी होणार नाही. म्हणजे ही काळजी आपल्याला घ्यायला पाहिजे, आपली टाळू समजून घ्यायला पाहिजे. आणि आताचा जर सायंटिफिक आपण अभ्यास केला तर सायंटिफिकली आता असं म्हटलं जातं की सगळी तेलं ट्रायकॉलॉजीच्या दृष्टीनं कालबाह्य झालेली आहेत. वेगवेगळी उत्पादनं रिसर्च अंती आज जगभरात आलेली आहेत आणि जगभरामध्ये असं सांगितलं जातं की तुमची टाळू जर तेलकट असेल, तुमचे केस गळत असतील तर तेल वापरणं टाळा. बरं, म्हणजे थोडक्यात हे आधुनिक पद्धतीने आता नवीन तेल बाजारात आलेले आहेत. मात्र ह्याविषयी देखील अनेकांना वेगवेगळ्या शंका असतात, त्याबद्दलही आपण बोलूया. पण तत्पूर्वी अनेकदा शॅम्पू करण्यापूर्वी तेल लावलं तर शॅम्पू नंतर जे कोरडे होतात, कोरडेपणा येतो केसांना, तो येत नाही असं एक समज आहे सर्वसामान्यांमध्ये. तो कितपत योग्य आहे आणि त्याविषयी काय सांगाल? आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही जर का शॅम्पू करत असाल आणि तेल न लावता शॅम्पू केला आणि तुमचे केस कोरडे झाले, याचा अर्थ तुम्ही चुकीचा शॅम्पू वापरत आहात. बरं, मुळात आज तुम्ही जर शॅम्पूच्या स्ट्रीमचा अभ्यास केला तर वेगवेगळ्या प्रकारचे शॅम्पूज मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. बरोबर, म्हणजे तेलकट केसांसाठीचे शॅम्पू वेगळे, तेलकट टाळू आणि केसांसाठीचे शॅम्पू वेगळे, कोरड्या केसांसाठीचे शॅम्पू वेगळे, जर स्प्लिट एंड असतील, रफ असतील, केमिकली डॅमेज्ड केस असतील त्यासाठीचे शॅम्पू वेगळे. म्हणजे प्रॅक्टिकली जर तुम्ही पाहिलं तर मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे शॅम्पू उपलब्ध आहेत. जर तुम्हाला असं वाटत असेल की केस तुमचे शॅम्पू केल्यानंतर कोरडे पडतायत, याचा अर्थ तुम्ही आपल्या सेंटर्समध्ये येऊन याविषयी माहिती घ्यायला पाहिजे. आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे शॅम्पू आहेत. जर तुमचे केस कोरडे असतील तर सेन्सिक्युअर शॅम्पूचा जर तुम्ही वापर केला तर तेल लावायची गरजच पडणार नाही. हो, तुमचे केस कोरडे पडूच शकत नाहीत. खरंय. आणि जर तुमचे केस खूप तेलकट असतील, खूप लोकांची अशी पण समस्या असते की तेलकट केस आहे ते पटकन दुसऱ्या दिवशी फ्लॅट होतात,
तर व्हॉल्यूम केअर सारखा शॅम्पू जर वापरला तर केस पुन्हा तेवढे तेलकट होणारच नाहीत. बरोबर. म्हणजे तेल लावणं ही चुकीची गोष्ट आहे. मला असं वाटतं की तेल लावण्यापेक्षा आपण कुठला शॅम्पू वापरावा हे जास्त महत्वाचं आहे. खरंय. आणि त्याहून महत्वाचं मधुरा एक मला असा नेहमी प्रश्न पडतो की अगदी 50 पैसे 75 पैसे 1 रुपयाला जो शॅम्पूचा सॅशे मिळतो ते किती उपयुक्त आहेत किंवा ते किती स्टँडर्ड आहेत, तुमच्या केसांची ते किती काळजी घेऊ शकतात, हा एक खूप महत्वाचा प्रश्न आहे. मला असं नेहमी सांगावं वाटतं की तुमचे केस हे तुमच्या व्यक्तिमत्वासाठी सगळ्यात महत्वाचे आहेत. अगदी खरंय. तुम्ही जर सुंदर दिसायचं म्हटलं तर सगळी तुमची भीड तुमच्या केसांवरच असते. आणि मग केस जर चांगले हवे असतील तर मला असं नेहमी वाटतं की तुम्ही चांगल्या दर्जाचे शॅम्पूच वापरायला पाहिजेत, जेणेकरून तुमच्या केसांचं स्कॅल्पचं नुकसान होणार नाही. कारण चीप शॅम्पूज, स्वस्त गोष्टी जेव्हा आपण वापरतो तेव्हा त्यातले जे केमिकल्स आहेत ते किती किती दर्जाचे असणार आहेत किंवा त्याचे केवढे स्टँडर्ड रिझल्ट येणार ते आपल्याला सांगता येत नाही. आणि खूपदा हे जे कन्फ्युजन्स असतात ना की तेल लावू की नको, तेल लावून शॅम्पू करू की नको करू, हे सगळे मुळात चीप शॅम्पू वापरल्यामुळे येत असतात. मला असं नेहमी वाटतं की आपले जसे शॅम्पूज आहेत, व्हॉल्यूम केअर आहे, सेन्सिक्युअर आहे, हायड्रोकेअर आहे डॅमेज रिपेअर करण्यासाठी, किंवा जर का केस खूप गळत असतील तर आर्जिनिन पेंटोथॅनेट शॅम्पू आहे. या सगळ्या गोष्टींचा जर तुम्ही स्टँडर्ड वापर केला तर तुमच्या केसांचं आरोग्य नुसतं शॅम्पू वापरून सुद्धा निश्चित इम्प्रूव्ह होऊ शकतं. मात्र सगळ्यात महत्वाची गोष्ट मधुरा, आपले केस कसे आहेत किंवा आपली टाळू कशी आहे हे जर आपण समजून घेतलं आणि मग त्यानुसार शॅम्पू सिलेक्ट केला तर आपल्या सगळ्या समस्या संपून जातील. आणि मला असं सांगावंसं वाटतं की आपलं मुंबईला दादर आणि बेलापूरला, नवीन मुंबईमध्ये, पुण्याला लॉ कॉलेज रोड, कल्याणीनगर, वाकड इथे आपली क्लिनिक्स आहेत. नाशिक, अहमदनगर, जळगाव, अमरावती, नागपूर या सगळ्या ठिकाणी आपले सेंटर्स आहेत स्वतःचे आता. आणि इथे आपण कुठलेही पैसे न घेता हे केअर विषयीचं मार्गदर्शन देत असतो. तर अशा ठिकाणी तुम्ही येऊन जर का नुसता सल्ला घेतला की शॅम्पू कुठला वापरू, माझी टाळू कशी आहे, माझे केस कसे आहे, मी काय करायला पाहिजे, तर मला वाटतं या सगळ्या गोष्टींचा आपल्या लोकांना निश्चित फायदा होऊ शकेल. नक्कीच सर, तुम्ही आता केलेलं केसांबद्दलचं मार्गदर्शन नक्कीच आपल्या प्रेक्षकांना पटलं असेल आणि एकदा तरी तुमच्या सेंटरला येऊन त्यांनी भेट द्यावी आणि जेणेकरून आपल्याला काही केसांच्या समस्या असतील त्या नक्कीच तुमच्याकडून जाणून घ्याव्यात. एक छोटासा ब्रेक घेणार आहोत. सौंदर्याच्या गुजगोष्टी अशाच ठेवणार आहोत, पण एका छोट्याशा ब्रेक नंतर तेव्हा आमचा खास कार्यक्रम रूपदा सौंदर्याच्या गुजगोष्टी. पुन्हा एकदा रूपदा सौंदर्याच्या गुजगोष्टींमध्ये आपलं स्वागत. आणि अर्थातच आज आपण केसांच्या सौंदर्याविषयी जाणून घेतोय सौंदर्य तज्ञ राहुल फाटे यांच्याकडून. मी पुन्हा एकदा चर्चेला सुरुवात करते. राहुल सर, शेविंग केल्याने किंवा केस कापल्याने केस दाट होतात का, असा सर्वसामान्य पुरुषांचा एक प्रश्न आहे, काय सांगाल? प्रश्न खूपच महत्वाचा आहे. नुसतं पुरुषांचाच नव्हे तर खूप साऱ्या स्त्रियांच्या मनात पण हा प्रश्न असतो. म्हणजे बघा, लहान लहानशी मुलं असतात, त्यांना केस विरळ असतात किंवा लहान मुलंच असतात, त्यांचे केस पातळ असतात आणि मग त्यांना आई वडील मुलांना घेऊन येतात आणि मग ते सांगत असतात की याचे केस खूप पातळ होते, ही मुलगी आहे आमची, तिला खरं तर दाट केस यायला पाहिजेत पण तिचे केस खूप विरळ होते, मग आम्ही सध्या काय करतोय तर तिचं डोकं पूर्ण शेव करून घेतोय, मग केस कापून टाकतोय बारीक, त्याच्यामुळे तिचे केस जाड येतील, चांगले येतील. असाच प्रश्न पुरुषांच्या मनात पण असतो बरं का, की ज्या लोकांना मेल पॅटर्न ॲलोपेशिया, जे पुरुषांमध्ये पडणारं टक्कल जे असतं, असं टक्कल ज्या पुरुषांमध्ये पडत असतं तर खूप यंगस्टर्स आमच्याकडे जेव्हा येतात तर ते टक्कल केलेले असतात. मग त्यांना आपण विचारावं की का रे बाबा टक्कल का बरं केलंय, तर म्हणे नाही, खूप यंगस्टर्स आमच्याकडे जेव्हा येतात तर ते टक्कल केलेले असतात. मग त्यांना आपण विचारावं की का रे बाबा टक्कल का बरं केलंय, तर म्हणे नाही, खूप केस गळत होते. आणि मग म्हटलं केस गळत आहेत तर टक्कल कशासाठी केलं, मग त्यांचं असं उत्तर असतं की पा ते केस वाढले ना की केस खूप गळतात, म्हणून मग शेविंग करून टाकलं की केस गळणं पण कमी होईल. आणि दुसरा त्यांच्या मनामध्ये खूप असं स्ट्रॉंग समजूत असते की शेव करून टाकलं हेड की केस पूर्ण कापले जातात आणि मग नंतर दाट केस येतात. आता हा समज का बरं आहे,
तर मूळ जेव्हा तुम्ही टाळू शेव करून टाकता तेव्हा जो हेअर शाफ्ट बाहेर येतो तो बारीक असताना, छोटासा असताना हाताला बोचत असतो आणि तो असा राठ आणि जाड झाल्यासारखा वाटतो, बोचत असतो आणि असं वाटत असतं की आपले केस दाट होत आहेत. पण मुळामध्ये केस कापल्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट मधुरा, केस हे सगळे निर्जीव आहेत. डेड सेल्स पासून बनलेले आहेत. ते काही जिवंत नाही आहेत की ते कापले तर वाढतील किंवा झाडाच्या फांद्या त्या छाटल्या तर खूप पानं येतील, तसं आपण केस कापले की खूप केस येतील, असं होऊच शकत नाही. कारण केस निर्जीव आहेत आणि केस कापल्यानंतर दुप्पट येतील, जाड होतील, असं नाही होऊ शकत. त्यामुळे शेव्हिंग करणं किंवा केस कापणं आणि त्याच्यामुळे केस वाढतील हा गैरसमज आहे. दुसरं, खूप लोकांच्या मनामध्ये एक भीती असते पहा की आमचे केस लांब झाले की ते जास्त गळतात. खरं पाहिलं तर असं होत नाही. म्हणजे एकंदर पुरुषांच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर त्यांचे केस समजा गळत असतात, पण ते बारीक असले तर ते गळलेले केस दिसत नाहीत, जाणवत नाहीत. आणि ते मोठे झाले की मग एकतर शॅम्पू करताना बाथरूम मध्ये दिसतात किंवा उशीवरती दिसतात किंवा कोंबिंग करताना गळलेले केस दिसत असतात आणि मग त्यांना असं वाटत असतं की बापरे, मोठे झाल्यामुळे आपले केस गळत आहेत. तर ही पूर्ण गैरसमजूत आहे. इट इज मिथ अबाउट ट्रायकॉलॉजी. आणि म्हणून लक्षात ठेवायला पाहिजे की शेव्हिंग केल्यानं किंवा केस कापल्यानं आपले केस दाट होणार नाहीत, मोठे होणार नाहीत. बरोबर. अर्थातच हे एक मोठे मिथ आहे किंवा एक गैरसमज आज पसरलेला आहे. तसंच अनेकदा 100 वेळा ब्रशिंग केल्याने देखील केस वाढतात का, असे अनेक प्रश्न अनेकांच्या मनात उद्भवलेले आहेत. आपण ह्याविषयी देखील चर्चा करणार आहोत, पण एका छोट्याशा ब्रेक नंतर. तेव्हा रूपदा सौंदर्याच्या गुजगोष्टीमध्ये पुन्हा एकदा वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा आमचा खास कार्यक्रम रूपदा. पुन्हा एकदा रूपदा सौंदर्याच्या गुजगोष्टीमध्ये आपलं स्वागत. आणि आज आपण केसांच्या समस्येविषयी चर्चा करतोय आणि आपल्याला याविषयी मार्गदर्शन करतायत सौंदर्य तज्ञ राहुल फाटे. मी पुन्हा एकदा चर्चेकडे येते. राहुल सर, अर्थातच ब्रेकवर जाण्यापूर्वी मी तुम्हाला प्रश्न विचारला होता की जवळपास अनेक लोक, लाखो लोक 100 वेळा केस विंचरत असतात. अशामुळे केस वाढतात का? कारण की त्यांच्या मनात हा आलेला प्रश्न आहे, म्हणून ते 100 वेळा केस विंचरण्याचा प्रयत्न करतात आणि त्यामुळे केस वाढल्याचंही त्यांना अनेकदा दिसूनही आलं असेल. पण हे खरं आहे का? ह्यात कितपत तथ्य आहे? प्रश्न खूप छान आहे मधुरा. पण एक महत्वाची गोष्ट सांगायची म्हणजे आता कुठे भारतामध्ये ट्रायकॉलॉजिस्ट यायला लागले. पूर्वी भारतामध्ये कधी ट्रायकॉलॉजिस्टच नव्हते आणि ट्रायकॉलॉजिस्ट नसल्यामुळे कुठलीही ब्युटिशियन तिला वाटेल ते मनात आलं ते सांगत सुटलं. अशा प्रकारे केसांविषयीच्या खूप गैरसमजुती ऍक्च्युअली प्रसार पावत गेल्या. बरोबर. प्रॅक्टिकली ब्रशिंग आणि कोंबिंग या दोन गोष्टीच पूर्णपणे वेगळ्या आहेत. म्हणजे जे सांगितलं जातं की 100 वेळेला ब्रशिंग केल्यानंतर केस वाढतात किंवा चांगले होतात, तर मला असं वाटतं हे अतिशय चुकीचा समज आहे. कारण हेअर ब्रशेस आणि केसांचा कंगवा याच्यामध्ये खूप फरक आहे. एक तर ब्रश घेऊन जेव्हा तुम्ही केसांचं ब्रशिंग करता तर नेहमी लक्षात असू द्यायचं की जर तुमचे केस मॉइस्ट असतील, किंचित ओले असतील किंवा ओलेच जर असतील आणि तुम्ही ब्रशिंग करत असाल तर केस लिटरली फाटत जातात. बरं. म्हणजे त्याला स्प्लिट एंड्स येत जातात, केस फाटत जातात, रफ होत जातात, खराब होत जातात. ड्राय केसांवर जर तुम्ही म्हणजे बॅक ब्रशिंग केलं किंवा व्हॉल्यूम दाखवण्यासाठी असं रफ ब्रशिंग केलं, बॅक कोम्बिंग तर वेगळं, पण ब्रशचा वापर करून तुम्ही रफ ब्रशिंग केलं आणि केस फुलवण्याचा प्रयत्न केला तर त्यामध्ये केस डॅमेज होतात. कारण ब्रश करत असताना तुम्ही केसांवर काम करत असता आणि केस आपण पाहिलं निर्जीव आहेत. डेड सेल्स पासनं केस बनतात. मग डेड सेल्स पासनं जर केस बनत असतील तर त्यांना डेड सेल्सना ब्रशिंग केल्यानं त्यांची वाढ होऊ शकत नाही. पण याच्या विरुद्ध जर आपण कंगव्याचा वापर करायचा विचार केला तर त्याचा निश्चित आपल्याला इफेक्ट दिसतो. बरं. म्हणजे पूर्वीच्या काळी जर आपण भारतामध्ये पाहिलं, म्हणजे आपण म्हणतो की पूर्वीच्या स्त्रियांचे केस किती सुंदर होते, घनदाट, लांब, चांगले, आणि त्या मानाने आता केस चांगले नाहीत. तर पूर्वीच्या काळी जर आपण जुन्या वाडे पाहिले, तिथल्या ओसऱ्या पाहिल्या तर त्याला खांब असायचे लाकडी आणि या खांबांना टेकून आया बसायच्या. समोर पायाशी मुलीला बसवलेलं असायचं
आणि त्यांच्या हातात कंगवे आणि फणी असायची. कंगव्यांनी पूर्ण त्यांची टाळू विंचरली जायची हळूवार, आणि पूर्ण टाळू आणि केस विंचरल्यानंतर मग वेणी घातली जायची. आजचा जर आपण विचार केला, मला नाही वाटत कुठल्या घरामध्ये एखादी आई मुलीला घेऊन असे छान केस विंचरत असेल. आणि त्याचाच मूळ परिणाम आहे की आता केस खराब होत चाललेले आहेत. आणि या सगळ्या गोष्टीचा अभ्यास केल्यानंतर मी स्वतः एक प्रोसिजरच तयार केली आहे, ज्याला आम्ही सायंटिफिक कोम्बिंग म्हणतो. एखाद्या कार्यक्रमामध्ये आपण स्पेसिफिकली पूर्ण सायंटिफिक कोम्बिंगच शिकवू, परंतु सायंटिफिकली केसांपेक्षा टाळू कशी विंचरायची हे खूप महत्वाचं आहे. केस विंचरणं म्हणजे पहा, एक कसं होतं, खूपदा अशा स्त्रिया येतात, त्या सांगतात केस खराब झालेत. आता त्यांचे वरचे जे केस असतात ते चांगले असतात आणि खालचे जे केस असतात खांद्याच्या खालचे ते एकदम खराब असतात. बरोबर. केस विंचरण्याची पद्धत पाहिली तर कंकवा घेऊन ते इथपर्यंत विंचरतात, मग केस हातात धरून खालचे केस विंचरत असतात. या पद्धतीनं ते जेव्हा विंचरतात तेव्हा टाळूवरचं जे आपलं नैसर्गिक तेल आहे, ज्याला खरं तर केसांचं सगळ्यात चांगलं कंडिशनर असं आपण म्हणतो, हे टाळूवरचं तेल केसांवर पसरूच शकत नाही. आणि मग जेवढं ते पसरतं तेवढे केस चांगले असतात आणि खालचे केस खराब होत जातात. म्हणजे सायंटिफिक कोम्बिंग कशासाठी करायचं आणि भरपूर केस म्हणण्यापेक्षा टाळू कशासाठी विंचरायची, तर प्रॉपर कंगवा घेऊन, आता आपल्याकडे सायंटिफिक कोम्बिंगचा एक सेटच आहे कंगव्यांचा, या कंगव्यानी तुम्ही प्रॉपर जेव्हा टाळू विंचरता, अर्थात केस त्याबरोबर विंचरले जाणारच आहेत, बरोबर, तर टाळूवरचं सीबम आपोआप केसांवर पसरायला लागतं. केसांचं कंडिशनिंग फार सुंदर होतं नैसर्गिकरित्या, तुम्हाला काहीही करावं लागत नाही. आणि त्याहून महत्वाची गोष्ट जर तुम्हाला सांगायची झाली तर सायंटिफिक कोम्बिंग केल्यामुळं केसाच्या मुळाशी होणारा रक्तप्रवाह वाढतो. बरं. आणि तुम्ही पाहिलं असेल अनेक औषधं आज बाजारपेठेत आहेत की जी केसांच्या मुळाशी रक्तप्रवाह वाढवतात. माझं असं म्हणणं असतं की नैसर्गिकरित्या केसांची काळजी घेताना कुठलीच औषधं वापरू नका. सेंटर्समध्ये हा अतिशय महत्वाचा नियम आपण पाळतो की औषधं नाहीच, फक्त कॉस्मेटिक्सच्या माध्यमातून आपल्याला केस सुंदर करायचे आणि नैसर्गिकरित्या सुंदर करायचे. मग काय करता येईल, तर सायंटिफिक कोम्बिंग जर जेव्हा आपण शिकतो तेव्हा टाळूवरचं हे जे सीबम आहे हे नैसर्गिकरित्या केसांवर पसरतं, केसांचं कंडिशनिंग होतं, त्याचबरोबर केसांच्या मुळांना व्यायाम पोचतो. खूप लोक बघ सांगतात की आपण कोम्बिंग केलं की म्हणे टाळू दुखते, कारण कोम्बिंगची सवयच नसते, टाळूच हळूवार होते आणि मग तिथे केस नीट वाढू शकत नाही. प्रॉपर कोम्बिंग आपण केलं, हळूवार पण किंचित प्रेशरने आपण हे कोम्बिंग करत असतो, तेव्हा केसांचं कंडिशनिंग होतं, केसांच्या मुळांना व्यायाम होतो आणि आपोआपच केसांच्या मुळाशी होणारा जो रक्तप्रवाह आहे तो वाढतो. थोडक्यात ब्रशिंग पेक्षा कोम्बिंग हे फार महत्त्वाचं आहे. म्हणजे ब्रशिंग टाळून कोम्बिंग करायला पाहिजे. बरोबर. जर आपल्या घरी केसांना मॅनेज करण्यासाठी ब्रशेस असतील तर मला असं वाटतं ब्रशेसचा वापर करू नका, कंगव्याचाच वापर करा आणि कधीतरी फक्त हेअर सेटिंग पुरता त्या ब्रशचा वापर करा. सर, अर्थातच म्हणजे सायंटिफिक कोम्बिंग आणि ब्रशिंग ह्याच्यामधला तुम्ही फरक तर आपल्या प्रेक्षकांना सांगितलाच आणि एकूणच केसांचं सौंदर्य कसं राखायचं ह्याविषयी देखील खूप छान माहिती आपल्या प्रेक्षकांना दिलीत. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि तुमचे महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी सेंटर्स आहेत तर आपले नक्कीच प्रेक्षक येतील आणि तिथे जाऊन भेट देतील आणि या केसांच्या सौंदर्याविषयी, त्वचेच्या सौंदर्याविषयी अधिक माहिती देखील जाणून घेतील. तुम्ही आलात आणि खूप छान मार्गदर्शन आपल्या प्रेक्षकांना केलं, त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. नमस्कार. रूपदा, सौंदर्याच्या गुजगोष्टी या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण सौंदर्याविषयी पुढच्या भागातही अधिक माहिती जाणून घेणार आहोत. तोपर्यंत नमस्कार. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.